नागपूर शहरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना वाढत असताना गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने मोठे यश मिळवलेले आहे। सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळसूत्र हिसकावण्याचा गुन्हा अवघ्या 24 तासाच्या आत उघडकीस आणत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि सायबर टीमच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आलेला आहे। आरोपीकडून 1.5 लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल असा तब्बल 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। 19 मे रोजी दुपारच्या सुमारास नागपूरच्या VCA चौक परिसरातील सेंट उर्सुला शाळेसमोरील प्रदीप नर्सरी येथे एक महिला रोपट्यांची विक्री करत होती। त्यावेळी रोपटे खरेदी करण्याच्या बहाण्याने एक तरुण तिच्याकडे आला। काही क्षणातच आरोपीने महिलेच्या गळ्यातील सुमारे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावलेत आणि घटनास्थळावरून पळ काढला। पीडित महिलेने तत्काळ सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत। घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली। तसेच तांत्रिक विश्लेषण आणि सायबर टीमच्या मदतीने संशयिताचा मागोवा घेण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी रोहित नेमाजी मारबते, वय 25 वर्ष, राहणार भवानीनगर याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र जप्त केलेत। गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची युनिकॉर्न दुचाकी क्रमांक MH49BT 3924 तसेच विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल देखील जप्त करण्यात आलाय। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 2,40,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईकरिता त्याला सदर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। दिनांक 19 मे 2026 रोजी पोलीस स्टेशन सदर हद्दीमध्ये VCA ग्राउंड जवळ नर्सरीचं झाडाचं प्रदीप नर्सरी म्हणून एक दुकान आहे। तिथे मोरे ह्या फिर्यादी आहे, त्या 67 वर्षाच्या वयोवृद्ध, त्यांच्याजवळ आरोपी इसम हा आला आणि रोपटे घ्यायच्या ह्या बहाण्याने जवळ येऊन त्यांच्याजवळील गळ्यातील सोन्याचं चेन असलेली मंगळसूत्र 13 ग्रामची हे हिसकावून पळून गेला। त्यानंतर आम्ही सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने माननीय CP सरांच्या मार्गदर्शनात, DCP सरांच्या मार्गदर्शनात, ॲडिशनल सरांच्या मार्गदर्शनात, माननीय ACP सरांच्या मार्गदर्शनात मध्ये आम्ही समांतर तपास करीत असताना 24 तासांच्या आतमध्ये सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने सदर आरोपीला पकडले, ताब्यात घेतले। त्याच्याकडून जे चोरीचा मुद्देमाल आहे तो ताब्यात घेतला। त्याच्याकडून जे गुन्ह्यात वापरलेली 2 व्हीलर युनिकॉर्न आहे ती ताब्यात घेतली, त्याचा मोबाईल ताब्यात घेतला। असा एकूण 2,40,000चा मुद्देमाल ताब्यात घेतला व पुढील कारवाईचा पोलीस स्टेशन सदर यांच्या ताब्यात देण्यात आला। रोपटे खरेदीच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या आरोपीला अवघ्या 24 तासात अटक करत नागपूर गुन्हे शाखेने आपली तत्परता सिद्ध केली आहे। सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि सायबर टीमच्या समन्वयातून हा गुन्हा उघडकीस आला। आरोपीकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।